गुड मॉर्निंग पब्लिक, आपला अवघडे फॅमिली ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। तर सकाळ सकाळी आता आम्ही उठलेलो आहे आणि आम्ही सुरुवात केली आहे आमची जळण। आम्ही आग चूल पेटवली बघा मम्मीने इकडे। आता मस्तपैकी सकाळ सकाळी एकदम थंडी थंडी हवा लागते, तुम्ही बघू शकता ती बघा कशी ही करते, बघा कशी चालू आहे। थोडंसं सकाळ सकाळी शेक घ्यायचा चालू आहे, शेकोटी। आता इथे गरम पाणी मस्तपैकी करणार आम्ही। सकाळ सकाळी खूपच गार लागते, थोडीशी गरम गरम ऊब पाहिजे। आमचा मामा चाललाय। मामा कुठे चाललाय मामा? मामा बघा आमचा सकाळ सकाळी मोड विकण्यासाठी चाललेत। मटकी सकाळ सकाळी निघतात असेच। सध्या किती बोला बोला की नाही हो मामा, लय गार लागते, खरंच मस्करी नाही करत। त्यासाठी बघा मी शेक घ्यायला आलो इकडे। आता आमचा मामा जाणार मोड विकायला सकाळ सकाळी। लगभग किती 6 वाजले असेल ना, 6:15 6:20 6:45 झालेत। आमचा मामा आता गाडीवर जाणार। आता आपण टोप ठेवलेला आहे गरम पाण्यासाठी, आंघोळीसाठी मम्मीनं आमच्या। आता पाणी घेणार, मस्तपैकी करणार बघा। आता आमचा मामा पण निघालाय मोडला। सकाळ सकाळी मोड विकण्यासाठी हॉटेलच्या माणसांना म्हणा किंवा आणखीन जे बाजारात सकाळ सकाळी पहाटेची माणसं जे विकण्यासाठी जातात त्यांना द्यायला जातात। आणि आमचा मामा गेला। आणि आता मस्तपैकी पाणी गरम करणार, मग हळूहळू आंघोळ करणार। आमचा मामा येईल। मामा आला, हे लवकर या बघा। आता पाणी भरून झालेलं आहे, आता पाणी गरम केलं की आंघोळ करू आपण। बघा हे आमचं शेत, थोडंसं हे आमचं घर आहे, पाहू शकता तुम्ही। आणि सकाळ आता शेक झाली आहे बघा। तर आमचा मामा असा आता वजन करतो मटकीचं, आणि मग ते त्यांच्या जे कस्टमर असेल त्यांना हे जाऊन विकतात। अयो 10,000पासून चालू आहे त्याकडे। सगळ्यात महाग आहे 30,000 रुपयाची। पाठाच्या जायच्या सगळ्या इजेत आणि पाठकीला येऊन बसायच्या। आता मला त्या दिवशी सुनीता म्हणली का नाही राणी भाजी आहे तुम्ही आणा 4 दिवसानं मस्तात कांद्याची, मला नको। बघा तर मंडळी, आता मम्मी आणि आई आमची मेथीची भाजी चालू आहे काढायची। आता मेथीची भाजी हे लोक बनवतील आपल्याला जेवणासाठी। थांबा 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 थांबा, पाहू शकता, हलवू नको बाबा, थांबा। पाहू शकता तुम्ही बघा, बघा आमची आई। ही मेथीची भाजी, इथं शापूची भाजी आहे, ही शापूची भाजी आहे, आणि इकडे गवार लावलेली आहे मामाने आमच्या। भेंडी पण आहे, चाकवताची भाजी पण आहे तिकडे। पण सध्या आता मेथीची भाजी चालू आहे काढायची। बघा तर आता आपण भाजी आणली, आता साफ करायची चालू आहे। मम्मी आणि पप्पा साफ करते ते। आता आपण ही भाजी बनवू, आणि याची वाटतं तर तुम्हाला रेसिपी पण आम्ही दाखवतो थोडी थोडी। पहा आमच्या शेतातील ज्वारी किती छान दिसते बघा, मस्त मस्त मस्त। आणि कसे बघा हे मोठे मोठे आलेले आहेत, हे बघा
ह्याला म्हणतात ज्वारीचा हुरडा. ह्या कवळे असते ज्वारी. ह्या कवळ्या ज्वारीचे दाणे आपण न्यायचे आणि याच्यामध्ये चुलीमध्ये किंवा कोळशा किंवा अशी शेकोटी करून त्याच्यावरती ठेवायची आणि याला मस्तपैकी गोणपाटामध्ये किंवा एखाद्या कपड्यामध्ये त्याला असं झाडून घ्यायचं. म्हणजे व्यवस्थित ते मस्त त्याला हुरडा बोलतात. हुरडा पार्टी बोलतात त्याला. आपण आमच्या वडिलांच्या शेतामधील गहू आहे आणि इकडे बघा वरती या साईडला एकदम कोपऱ्याला वरती आहेत माझा भाऊ आणि माझ्या भावाचा मुलगा आहे छोटा. ते पाणी धरलेलं आहे या गावाला शेताला. तर आपण त्यांना जाऊन जवळ भेटूया शेतामध्ये. रानामध्ये कसा आता सूर्य पण मावळायला चाललेला आहे. सूर्य मावळायला चाललेला आहे. सूर्यास्त व्हायला आलेला आहे. आता त्या सूर्यास्ताच्या किरणामध्ये बघा गहू किती छान दिसते. मस्त असा सोनेरी सोनेरी सोनेरी. काय करतोय राजवीर? काय करतोय? पाण्यात खेळतोय. गावाला पाणी पकडलंय. तास 8 दिवस 8 दिवस फक्त परत बंद. आठवड्याचे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. ए वरती बघ. ए वरती बघ ना. काटाय का काय तो? इमान चौक चिकू इथे काय आणि ते काय मार मार उडी मार 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 लवकर मार 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 आई